पॅन्थर नेते, नामांतराच्या लढ्यापासून त्यांनी लढा दिलेला आहे आणि त्यांना आम्ही शहीद म्हणून घोषित करतोय। ते संविधान रक्षक म्हणून या देशातील एक लढाऊ नेता म्हणून पुढे आलेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशी आणि विजयबाबा वाकुडे हे दोघंही संविधानाचं रक्षण करत असताना शहीद झालेत। त्यामुळे या दोन्ही शहीदांचं एकत्रित परभणीमध्ये स्मारक झालं पाहिजे, ही सुद्धा आमची भूमिका आहे। आणि परभणीच्या रेल्वे स्टेशनला संविधान रक्षक विजय वाकुडे असं नाव देण्याची भूमिका सुद्धा आम्ही घेतलेली आणि तशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे या माध्यमातून करणार आहेत। त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलंय, त्यांच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी ही आमची मागणी आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पीडित कुटुंबातील एका सदस्याला फक्त नोकरी नाही